नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी काकड सर आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे गणिताची गुरुकेली या युट्यूब चॅनलमध्ये। पहा मित्रांनो, जर जीवनात आपल्याला खरोखर यश मिळवायचं असेल तर आपण भूतकाळात काय केलं किंवा भविष्यकाळात काय करणार आहात यापेक्षा आपण वर्तमान काळात म्हणजे चालू काळामध्ये जी मेहनत घेणार आहात त्याच मेहनतीवर आपलं भविष्य काळातील यश अवलंबून असणार आहे। तर वर्तमान काळात जास्तीत जास्त मेहनत करायला शिका, म्हणजे भविष्यात निश्चितपणे तुम्हाला यश मिळणार आहे। पहा, आजचा आपला जो टॉपिक आहे तो घ्यायचा आहे आपल्याला कॅलेंडर कालमापन जे चॅप्टर आहे आपलं त्या चॅप्टरवरचे आज आपल्याला उदाहरणं घ्यायचे, ते एकदम सरळ सोप्या भाषेमध्ये। एकदा हा टॉपिक हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला की तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या कोणत्याही गणिताची अडचण येणार नाही। तर आजचं आपलं जे घ्यायचं आपल्याला कालमापन, हे कालमापन समजून घेत असताना याच्यासाठी आपल्याला काही बेसिक गोष्टी माहित असणं गरजेचं आहे। या कॅलेंडरमध्ये काय सामान्य वर्ष आणि लीप वर्ष असे दोन प्रकार पडतात। म्हणजे सर्वप्रथम सांगायचं झाल्यास एक आपलं सामान्य वर्ष आणि दुसरं आहे त्याच्यात लीप वर्ष। याच्यामध्ये काय काय फरक आहे हा फरक माहित असणं आपल्याला गरजेचं आहे। सामान्य वर्ष आणि लीप वर्ष। मग सामान्य वर्ष म्हणजे काय आणि लीप वर्ष म्हणजे काय? तर सामान्य वर्ष सर्वसाधारणपणे सामान्य वर्षामध्ये 365 दिवस असतात। सामान्य वर्षात दिवसाचा जर आपण विचार केला तर दिवस किती असतात तर 365 दिवस असतात। प्रत्यक्षामध्ये सामान्य वर्षामध्ये 365 दिवस आणि 6 तास एक्स्ट्रा असतात। 365 दिवस आणि 6 तास एक्स्ट्रा असतात। म्हणजे मग या 6 तासाचं कुठे रूपांतर होतं तर ते लीप वर्षामध्ये होतं। पहा, लीप वर्षामध्ये मग किती दिवस असतात तर लीप वर्षामध्ये 366 दिवस असतात। मग हे 66 दिवस कुठून येतात तर काय प्रत्यक्षात सामान्य वर्षामध्ये 365 दिवस प्लस 6 तास असतात। 6 तास काय असतात एक्स्ट्रा। हे 6 तास मिळून 4 वर्षानंतर 24 एक दिवस तयार होतो आणि तो लीप वर्षामध्ये मिळवला जातो। म्हणून लीप वर्षात किती दिवस असतात तर 366 दिवस असतात। हे झाले आपले दिवस। सामान्य वर्षामध्ये 365 दिवस असतात आणि लीप वर्षामध्ये 366 दिवस असतात। हे झाले क्लिअर। याच्यानंतर जर आपण आठवड्याचा विचार केला, आठवडे जर याचा विचार जर केला आपण तर सामान्य वर्षामध्ये 52 आठवडे असतात। म्हणजे 52 आठवड्याचा एक वर्ष म्हणजे 7 दिवसाचा एक आठवडा। या प्रमाणात किती आठवडे 52 आठवडे आणि एक दिवस जास्त असतो। 52 आठवडे आणि एक दिवस सामान्य वर्षामध्ये 52 आठवडे आणि एक दिवस काय असतो जास्त असतो। त्याच प्रमाणात लीप वर्षात सुद्धा 52 आठवडे असतात। 52 आठवडे पण 2 दिवस जास्तीचे असतात। 52 आठवड्याच्या वर किती दिवस असतात 2 दिवस। सामान्य वर्षामध्ये 52 आठवड्याच्या वर एक दिवस असतो। हे झाले क्लिअर 52 आठवडे। मग नंतर याच्यामध्ये महत्वाचा जो फरक पडतो हा सामान्य वर्ष आणि लीप वर्ष। मग कोणत्या महिन्यात फरक पडतो तर तो पडतो फेब्रुवारी महिन्यात। फेब्रुवारी महिना जो आहे आपला यामध्ये फरक पडणार आहे। मग सामान्य वर्षामध्ये फेब्रुवारी महिन्यात 28 दिवस असतात आणि लीप वर्षामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये 29 दिवस असतात। जो फरक पडतो जो एका दिवसाचा सामान्य वर्ष आणि लीप वर्ष याच्यात जो फरक पडणार आहे हा फेब्रुवारी महिन्यात असतो। फेब्रुवारी महिन्यात एक दिवस एक्स्ट्रा असतो। म्हणजे सर्वसामान्य वर्षामध्ये 28 दिवस असतात फेब्रुवारी, पण लीप वर्षात किती दिवस असतात तर 29 दिवस। मग यानुसार आपलं सामान्य वर्ष आणि लीप वर्ष या दोन याच्यामध्ये फरक पडतो। आपण पाहिलं की सामान्य वर्षात 365 दिवस असतात, 52 आठवडे आणि एक दिवस असतो आणि फेब्रुवारीमध्ये किती दिवस असतात तर 28 दिवस आणि एक आठवडा म्हणजे पुढे जर सांगायचं झाल्यास आपला एक आठवडा म्हटलं की किती दिवसांचा समूह म्हणजे आठवडा आहे तर 7। तो सामान्य वर्षातही 7च असेल आणि लीप वर्षातही 7च। आठवडा एकच 7 दिवसाचा काय होतो एक आठवडा होतो। ह्या झाल्या त्या बेसिक गोष्टी। म्हणजे दिवस झाले, आठवडे झाले आणि फेब्रुवारी महिन्यातला फरक झाला। याच्यानंतर आपल्याला काय करायचे की कोणतं सामान्य वर्ष आणि कोणतं लीप वर्ष यातील फरक पाहायचा आहे। तो फरक एकदा समजून घेतला आपण की सरळ आपल्याला समजणार की पाहिलं की आपण समजू शकतो की हे सामान्य वर्ष आणि हे लीप वर्ष। पाहू ते समोर। पहा मात्र लीप वर्ष म्हणजे काय आणि सामान्य वर्ष काय हे आता आपण समजून घेऊ। मग सर्वप्रथम ज्या इसवी सणाला 4 ने भाग जातो ते वर्ष म्हणजे लीप वर्ष। ज्या इसवी सणाला 4 ने पूर्ण भाग जातो की ज्या इसवी सणाच्या शेवटी 2 झिरो नसेल त्याला 4 ने भाग जातो ते लीप वर्ष। आणि ज्या इसवी सणाच्या शेवटी जर 2 झिरो असेल तर त्याला 400 ने भाग जात असेल तर ते लीप वर्ष असतं। म्हणजे यातला फरक पाहून घेऊ आपण। कोणतं
लीप वर्ष ठरवण्यासाठी 4 भाग गेला पाहिजे, पण 400 सुद्धा भाग गेला पाहिजे. मग 4 कशाला भाग गेला पाहिजे, तर ज्या इसवी सणाच्या शेवटी 2 झिरो नाहीये, म्हणजे बाकीचं 2 झिरो सोडून इतर कोणतंही वर्ष जर असेल, जर त्या 4 भाग जात असेल तर ते लीप वर्ष. आणि जर इसवी सणाच्या शेवटी जर 2 झिरो असेल तर त्याला कितीनं भाग गेला पाहिजे, तर 400 तर ते लीप वर्ष असतं. मग आता आपण जर घेतलं 1996 हे वर्ष घेतलं आपण, एक घेऊ 1996 आणि दुसरं वर्ष घेऊ आपण 2000. मग या इसवी सणाला, आता या इसवी सणाच्या शेवटी 2 झिरो आहेत का, नाहीये. मग याला जर 4 भाग जात असेल तर हे लीप वर्ष. आणि 4 भाग जाण्यासाठी काय, 4ची जी कसोटी आपली ती काय, संख्येच्या शेवटच्या 2 अंकांनी मिळून बनणाऱ्या संख्येत जर 4 भाग जात असेल तर पूर्ण संख्येत 4 भाग जातो. म्हणजे पूर्ण संख्येला न भागता फक्त आपण या शेवटच्या 2 अंकांनी काय होणाऱ्या संख्येत जर 4 घेतलं त्या पूर्ण संख्येत 4 भाग जातो. असे करू शकतो आपण. मग 4 दुने 8, 1 उरला आणि 4 चौक 16 म्हणजे 96 ला 4 पूर्ण भाग जातो. म्हणजे या पूर्ण संख्येत 4 भाग जातो. म्हणून 1996 हे कोणतं वर्ष येतं, लीप वर्ष. तसंच आता इथं इसवी सणाच्या शेवटी 2 झिरो आहे, इसवी सणाच्या शेवटी 2 झिरो आहे, परत एखादा असू शकतो म्हणजे 1800. याच्या शेवटी सुद्धा किती झिरो आहे, 2 झिरो आहे. मग या आता शेवटी 2 झिरो असेल, याला जर 400 भाग जात असेल तर ते लीप वर्ष, अन्यथा नाही. आता आपण 2000 जर घेतलं, हे 2000 आलं, किती भागायचे आपल्याला, 400. इसवी सणाच्या शेवटी जर 2 झिरो असेल तर त्याला 400 भागायचंय, 4 नाही. 1800 पाहू पुढचं. म्हणजे आता जर 0 0 आपण कट केले, 4 1 4 4 5 20 म्हणजे पूर्ण भाग जातो. 400 2000 पूर्ण भाग गेला. याचा अर्थ 2000 हे कोणतं वर्ष येतं, लीप वर्ष. त्याच प्रमाणात मग 1800, आता 1800 सुद्धा कितीनं भाग गेला पाहिजे, 400 भाग गेला पाहिजे. 1800 400 जर भाग जात असेल तर 1800 लीप वर्ष, अन्यथा ते लीप वर्ष नाही. मग आपण 0 0 कट केले, पूर्ण भाग 4 चौक 16 2 उरले. आता 2 ला पूर्ण भाग जात नाही म्हणून 1800 हे लीप वर्ष नाही. पण जर आपण 1800 ला जर 4 जर भाग दिला असता तर पहा 4 1 4 4 चौक 16 2 उरले, 4 5 20 0 म्हणजे भाग गेला असता. पण काय, इसवी सणाच्या शेवटी जर 2 झिरो असेल तर त्याला 400 भागा आणि इतर इसवी सणाला 4 भागा. आणि यानं जर पूर्ण भाग जात असेल तर ते लीप वर्ष असतं. आपण पाहिलं 1996 कोणतं वर्ष झालं, मग आपलं लीप वर्ष झालं. 2000 कोणतं वर्ष, लीप वर्ष. पण 1800 हे लीप वर्ष आहे का, नाही. तसंच जर आता आपण विचार जर केला 1992 याचा विचार करू परत आपण. 1992 हे कोणतं वर्ष आहे, म्हणजे याला 4 भागायचं आपल्याला, 4 भागायचे. 4 दुने 8, 1 उरला आणि 4 3 12 म्हणजे 92 ला 4 पूर्ण भाग केला म्हणजे पूर्ण संख्येला 4 भाग जातो. म्हणून 1992 हे सुद्धा कोणतं वर्ष येतं, लीप वर्ष. जर आता आपण घेतलं असतं 1990 भागेला, मग जर 4 केलं तर 4 दुने 8, 1 उरला, 4 परत 4 दुने 8 2 उरले. आता पूर्णांकात भाग जातो का, नाही. म्हणून हे 1990 हे लीप वर्ष नाही. आता समजलं तुम्हाला, ह्या गोष्टी क्लिअर झाल्या असेल. ज्या इसवी सणाच्या शेवटी 2 झिरो असेल त्याला 400 पूर्ण भाग जात असेल तर ते लीप वर्ष. आणि 2 झिरो सोडता इतर जे वर्ष असेल त्याला जर 4 निश्चित भाग जात असेल तर ते लीप वर्ष. आणि लीप वर्ष दर 4थ्या वर्षी, म्हणजे दर 4थ्या वर्षी कोणतं वर्ष येतं, तर लीप वर्ष येतं. तर 4 वर्ष मिळून एक लीप वर्ष येतं. याचं क्लिअर झालं असेल. काय, सामान्य वर्ष कोणतं आणि लीप वर्ष कोणतं, या गोष्टी क्लिअर झाल्या. तर पाहू आता प्रत्यक्षात आपण उदाहरणाला सुरुवात करू. आपलं आता उदाहरण घेऊ आपण. 2023 या वर्षी सुरुवात सोमवारने झाली असेल तर त्या वर्षाचा शेवट कोणत्या वाराने होईल. म्हणजे आपल्याला काढायचंय. पाहत आपण सोप्या गणिताकडून अवघड गणिताकडे जाऊ, म्हणजे जेणेकरून प्रत्येक गणित तुम्हाला समजण्यासाठी सोपं होईल. तर पहा मग काय विचारलं, 2023 या वर्षाची सुरुवात कोणत्या वाराने झाली, सुरुवात कशाने झाली तर सोमवारने झाली असेल तर त्या वर्षाचा शेवट कोणत्या वाराने होईल. 2023 इथं आपल्याला कोणतं वर्ष ते महत्वाचं. 2023 कोणतं वर्ष मग आपलं, जर 23 ला 4 भाग जात असेल तर ते लीप वर्ष, जात नसेल तर सामान्य वर्ष. मग 4 23 ला पूर्ण भाग जातो का, 4 सख 24 होतात म्हणजे 23 ला 4 भाग जात नाही. म्हणून 2023 कोणतं वर्ष आपलं, सामान्य वर्ष. आणि सामान्य वर्षामध्ये 1 जानेवारीला असणाराच वार 31 डिसेंबरला असतो. म्हणजे सामान्य वर्षात
ज्या वाराने सुरुवात होते त्याच वाराने शेवट होतो. हे ध्यानात ठेवायचं. सामान्य वर्षाची सुरुवात ज्या वर्षाने होत असेल त्याच वारानं शेवट होतो. मग 2023 ची सुरुवात कोणत्या वाराने झाली? सोमवारने. मग याचा शेवट सुद्धा कोणत्या वाराने होईल? आपला सोमवार. येणार झालं क्लिअर? नुसतं पाहिलं की समजलं पाहिजे. 2023 सामान्य वर्ष. सामान्य वर्षात 1 जानेवारीला असणारा वार 31 डिसेंबरला असतो. किंवा सामान्य वर्षाची सुरुवात ज्या वाराने होते त्याच वाराने शेवट होतो. मग 2023 सामान्य वर्ष. वर्षाची सुरुवात सोमवारने झाली. मग शेवट कोणत्या वर्षाने वाराने होईल? तर सोमवारने होईल. पण आता विचारलं असतं आपल्याला परत की हेच उदाहरण आपलं बदललं की 2020 या वर्षाची सुरुवात सोमवारने झाली असेल तर त्या वर्षाचा शेवट कोणत्या वाराने होईल? 2020. आता 20 कोणतं वर्ष आपलं? 4 जर भागितलं तर 4×5 पूर्ण भाग जातो. म्हणजे 2020 हे लीप वर्ष. आणि ध्यानात ठेवायचं की लीप वर्षामध्ये 2 जानेवारीला असणाराच वार 31 डिसेंबरला असतो. म्हणजे लीप वर्षात 2 जानेवारीचा वार आहे तो 31 डिसेंबरला असतो. म्हणजे आता 2020 या वर्षी सुरुवात कोणत्या वाराने झाली? सोमवारने झाली. म्हणजे 1 जानेवारीचा वार कोणता वार आहे? आपला सोमवार आहे. मग 2 जानेवारीचा वार कोणता असेल? तर 2 जानेवारीचा वार सोमवारच्या समोर कोणता वार असेल? आपला मंगळवार. आणि 2 जानेवारी लीप वर्षामध्ये 2 जानेवारीला असणारा वार वर्षाच्या शेवट असतो. म्हणजे कोणता वार येईल? आपला मंगळवार. म्हणजे लीप वर्षात 2 जानेवारीचा असणारा वार या लीप वर्षात 2 जानेवारी असणारा वार 31 डिसेंबरला येतो. म्हणून 2020 या वर्षाची सुरुवात जर सोमवारने झाली असेल तर या वर्षाचा शेवट कोणत्या वाराने होईल? मंगळवार. झालं क्लिअर? सामान्य वर्षात 1 जानेवारीला असणारा वार 31 डिसेंबरला येतो. आणि लीप वर्षामध्ये 2 जानेवारीला असणारा वार 31 डिसेंबरला येतो. या दोन गोष्टी क्लिअर झाल्या असतील. सामान्य वर्ष आणि लीप वर्ष. आता परत थोडीशी आपली माहिती याच्यात आधी घेऊ की सामान्य वर्ष आणि लीप वर्ष. सामान्य वर्षामध्ये 1 जानेवारीला असणारा वार 53 वेळा येतो. त्या वर्षात किती वेळा येतो? 53 वेळा. 1 जानेवारीला असणारा वार 53 वेळा येतात. आणि जे बाकीचे वार असतात हे 52 वेळा येतात. काढायचं झाल्यास 1 जानेवारी असणारा वार किती वेळा येतो त्या वर्षामध्ये? 53 वेळा. आणि बाकीचे वार किती वेळा येतात? तर 52 वेळा. आणि लीप वर्षामध्ये 1 व 2 जानेवारीचे वार 53 वेळा येतात. 1 व 2 जानेवारीचे वार किती वेळा येतात? 53. आणि बाकीचे वार जे असतील मग ते वार 52 वेळा येतात. या दोन गोष्टी क्लिअर करायच्या आपल्याला. इथं सामान्य वर्षात 1 जानेवारीला असणारा वार 53 वेळा येतो. म्हणजे आपण पाहिलं होतं की 2023 या वर्षाची सुरुवात सोमवार. म्हणजे सोमवार हा 1 जानेवारीचा आहे हा 53 वेळा येणार. आणि आता बाकीचे जे वार आहेत सर्व सोमवार सोडतात ते किती वेळा येणार त्या वर्षात? 52 वेळा येतील. तसंच एक लीप वर्षामध्ये म्हणजे 2020 या वर्षी सुरुवात कशाने झाली? सोमवार आणि मंगळवारचे वार या वर्षामध्ये 53 वेळा येणार. आणि बाकीचे जे वार आहेत हे किती वेळा येणार? तर 52 वेळा. हे झालं क्लिअर? पाहू आता याच्या समोरचं उदाहरण घेऊ आपण. समोरील उदाहरण आहे आपलं 2020 या वर्षाची सुरुवात मंगळवारने झाली असेल तर 2024 या वर्षाची सुरुवात कोणत्या वाराने होईल? विचारले आपल्याला. 2020 ची सुरुवात कोणत्या वारानं? मंगळवार. आणि कशाची सुरुवात करायची आपल्याला? 24 ची. हे उदाहरण समजून घेण्याच्या अगोदर आपल्याला सामान्य वर्ष आणि लीप वर्ष परत जायचं आपल्याला. सामान्य आणि लीप वर्ष या दोन गोष्टीची माहिती करून घ्यायची. ती माहिती केलेली आहे आपण. पण आता परत एक ध्यानात ठेवायचं की सामान्य वर्षाच्या पुढील वर्षातील वार एका दिवसाने समोर जातो. सामान्य वर्षाच्या पुढील वर्षातील वार एका दिवसाने. म्हणून सामान्य वर्षाचा 1 दिवस. आणि त्याच प्रमाणात लीप वर्षाच्या पुढील वर्षातील वार 2 दिवसांनी समोर जातो. लीप वर्ष म्हणजे 2 दिवस, सामान्य वर्ष म्हणजे 1 दिवस. या दोन गोष्टी क्लिअर ध्यानात ठेवायच्या. आता सामान्य वर्षाच्या पुढील वर्षातील वार एका दिवसांनी आणि लीप वर्षाच्या पुढील वर्षातील वार 2 दिवसांनी समोर जातो. म्हणजे सामान्य आलं की 1 आणि लीप आलं की 2. मग या प्रमाणात आपल्याला हे करायचे. मग आपल्याला कधी विचारलंय की 2020 या वर्षाची सुरुवात 2020 या वर्षाची सुरुवात म्हणजे काय? 1 जानेवारी 2020 रोजी कोणता वार आहे आपला? मंगळवार. आपल्याला काढायचा आहे कधीचा? तर 24चा. 2024चा काढायचा आहे. 20, 21, 22 आणि 23 आणि 1 जानेवारी 2024चा काय काढायचा आपल्याला? वार काढायचा की 2024 या वर्षी सुरुवात कोणत्या वाराने झाली असेल? 1 जानेवारी 2024 जे शेवटचं वर्ष आहे. इतर तारीख पहा कधी आपल्याला
1 जानेवारी म्हणजे हे वर्ष पूर्ण नाही. मी काय सांगितलं की सामान्य वर्षाच्या पुढील वर्षातील वार एका दिवसाने समोर जातो, म्हणजे 1 वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर सामान्य वर्षाच्या पुढील वर्षातील वार एका दिवसाने समोर जातो, आणि लीप वर्षाच्या पुढील वर्षातील वार किती दिवसांनी समोर जातो तर 2 दिवसांनी समोर जातो. मग 2020 हे पूर्ण झालं म्हणजे आपण 21 मध्ये आलो, 22 मध्ये आलो, 23 मध्ये आले, पण 24 पूर्ण आहे का आपलं? नाही. मग 24 पूर्ण नाही म्हणजे 24चा विचार करायचा नाही आपल्याला, 24चा विचार करायचा नाही. मग आपले किती वर्ष पूर्ण झाले त्याचा विचार करायचा आपल्याला. 2020 पहिलं वर्ष पाहायचं आपल्याला कोणतं आहे? 2020. 4 पंचे 20, 20 ला 4 न भाग जातो म्हणजे हे 20 हे लीप वर्ष आहे. 20 हे लीप वर्ष, आणि लीप वर्षाच्या पुढील वर्षातील वार किती दिवसांनी समोर जातो तर 2 दिवसांनी समोर. म्हणून 2020 चे आपण 2 दिवस घेतले. 21 आता दर चौथ्या वर्षी परत लीप वर्ष येणार आहे, म्हणजे 21 असेल का? नाही. 22 असेल का? नाही. 23 असेल का? नाही. 24 आहे, पण 24 आपल्याला घ्यायचंच नाही कारण ते पूर्ण नाहीये. 1 जानेवारीचा वार काढायचा आपल्याला, 1 जानेवारीचा वार काढायचा आहे म्हणजे 24 पूर्ण नाही, घ्यायचं नाही. मग आपले किती दिवस झाले तर 20 चे या लीप वर्षाचे 2 आणि 3 सामान्य वर्षे हे 3, असे किती दिवस झाले आपले? 5 दिवस. 5 दिवस हे 5 दिवस झाले म्हणजे आपला जो वार आहे हा 5 दिवसांनी समोर जातो. 5 दिवसांनी काय जातो? समोर. कारण हे लीप वर्षाची 2 आणि सामान्याची 3 असे एकूण किती दिवस निघते आपले? 5. मग आपला जो 2020च्या 2024चा वार काढायचा आहे तर हा वार 5 दिवसांनी समोर जाणार आहे. इथं कोणता वार आहे आपला? मंगळवार आहे. 1 जानेवारी 2020चा मंगळवार आहे. आपल्याला 1 जानेवारी 2024चा वार काढायचा आहे म्हणजे 5 दिवसांनी वार समोर न्यायचा आहे. मग मंगळवारच्या पुढं 5 दिवस न्या किंवा मंगळवारच्या अगोदर 2 दिवस न्या. 5 आणि 2 7, 7ची बेरीज करायची आपल्याला. जिकडे जायचे तिकडं, म्हणजे मंगळवारच्या पुढे 5 दिवस किंवा मंगळवारच्या अगोदर 2 दिवस, म्हणजे मंगळवारच्या अगोदर 2 दिवस नेले आपण सोमवार आणि रविवारी. सोमवार आणि रविवार, किंवा आपण डायरेक्ट मंगळवारपासून 5 दिवस समोर गेलो. मंगळवारपासून मग बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार. 5वा दिवस सुद्धा कोणता येणार आपला? रविवार. 5 दिवस समोर जायचं होतं किंवा 2 दिवस पाठीमागे यायचं होतं. कोणतंही जे आपल्याला योग्य वाटेल ते करायचं आपल्याला, जे सोपं वाटेल ते. मग आपलं कळलं की 2020 या वर्षी सुरुवात मंगळवारी झाली असेल तर 2024 या वर्षी सुरुवात कोणत्या वाराने होईल तर रविवारने. समजलंय? परत आता इथं फेब्रुवारी महिना या लीप वर्ष सुरुवातीचं लीप वर्ष असेल आणि फेब्रुवारी महिना जर असेल तर काय करायचे आणि काय नाही ते पाहू आपण समोरच्या उदाहरणामध्ये. समोरचं उदाहरण आपलं 3 मार्च 2016 रोजी गुरुवार होता तर 3 मार्च 2022 रोजी कोणता वार असेल? आपलं पहिलं उदाहरण आणि हे उदाहरण जवळजवळ एका स्वरूपाचं आहे. आपलं सामान्य वर्ष आणि लीप वर्ष. सामान्य वर्ष असेल तर पुढील वर्षातील वार एका दिवसांनी समोर जातो, आणि लीप वर्ष असेल तर पुढील वर्षातील वार 2 दिवसांनी समोर जातो. ते चित्र लागू करायचं आपल्याला. 2016 पण कधी? 3 मार्च. आता सुरुवातीचं आपलं लीप वर्ष, सुरुवातीच्या उदाहरणात सुद्धा अगोदरच्या उदाहरणात सुद्धा लीप वर्ष होतं. इथं सुरुवातीचं लीप वर्ष असेल, सुरुवातीचे लीप वर्ष आपल्याला माहिती आहे की लीप वर्ष असेल तर आपले किती दिवस घ्यायचे? 2 दिवस घ्यायचे. पण सुरुवातीचं लीप वर्ष असेल आणि फेब्रुवारीच्या नंतरची जर तारीख असेल तर ते लीप वर्ष असून सुद्धा एकच दिवस घ्यायचा आहे. कधी? फेब्रुवारीच्या आतली कोणतीही तारीख जर असेल, फेब्रुवारीच्या आतली कोणतीही तारीख असेल आणि सुरुवातीचं लीप वर्ष असेल तर त्याचे 2 दिवस घ्यायचे. पण जर तारीख आपली ही फेब्रुवारीच्या नंतरची असेल आणि लीप वर्ष असेल, फेब्रुवारीच्या नंतरची आणि लीप वर्ष असेल तर हे लीप वर्ष असून सुद्धा त्याचा एकच दिवस घ्यायचा आपल्याला. हे क्लिअर करा. कारण सामान्य वर्ष आपण पाहिलं की सामान्य वर्ष आणि लीप वर्षात कोणत्या महिन्यामध्ये फरक पडतो तर फेब्रुवारी महिन्यामध्ये. सामान्य वर्षात फेब्रुवारी महिन्यात 28 दिवस असतात आणि लीप वर्षामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये 29 दिवस असतात. मग 2016 पण कधीची? 3 मार्च, म्हणजे फेब्रुवारी संपून गेलाय त्याच्यानंतरची तारीख दिली आपल्याला 3 मार्च 2016, म्हणजे जी 29 फेब्रुवारी होती त्या अगोदर झालेली आपली. इथं त्याच्या पुढचा वार दिला आपल्याला 3 मार्च 2016, म्हणून 2016 हे लीप वर्ष असून सुद्धा आपली तारीख फेब्रुवारीच्या नंतरची आहे. म्हणून लीप वर्ष असून त्याचा किती दिवस घ्यायचा आपल्याला? एकच दिवस घ्यायचा आहे. आता आपल्याला हे झालं क्लिअर. फेब्रुवारीच्या नंतरची सुरुवातीचं लीप वर्ष आहे आणि फेब्रुवारीच्या नंतरची तारीख असेल तर लीप वर्ष असून सुद्धा त्याचा काय करायचा आहे? 1 दिवस. समजली इथपर्यंत? मग आता आपल्याला काढायचं आहे कधीचा तर 22. मग 16 नंतर 16 ते 22, 16, 17, 18, 19, 20, 21 आणि 22. पण 3 मार्च 2022, 3 मार्च 22. आता शेवटचं लीप वर्ष जर असतं
तर याचा सुद्धा आपल्याला एक दिवस घ्यावा लागला असता, कारण फेब्रुवारीच्या नंतरची तारीख असते. पण शेवटचं 2022 कोणतं वर्ष आपलं सामान्य वर्ष, या 4 भाग जात नाही. मग 16 लीप वर्ष होतं म्हणून, पण तारीख फेब्रुवारीच्या नंतरची म्हणून एक दिवस घेतला. 17चा 1, 18चा 1, 19चा 1 आणि 20 मधात लीप वर्ष आलं म्हणून याची किती दिवस घ्यायचे आपल्याला 2. परत 21चा 1 घ्यायचा आहे. मग 3 मार्च 2022 हे कम्प्लीट नाही म्हणून हे घ्यायचं नाही, शेवटचं वर्ष घ्यायचं काम नाही आपल्याला, घेत नाही आपण. आपले किती दिवस झाले तर 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 दिवस झाले. किती दिवस झाले? 7 दिवस. म्हणजे 7 दिवस आणि 7 दिवसाला आपण 7 न जर भागितलं तर काय बाकी उरल का? नाही. 7 दिवसाचा काय होतो? 1 आठवडा. जर उरला असतं ते दिवस आपल्याला समोर जायचं काम पडलं असतं, पण 7/7 म्हणजे उरत नाही. म्हणून 3 मार्च 2016 रोजी जो वार होता तोच वार 3 मार्च 2022 रोजी असेल. 7 दिवस समोर, म्हणजे गुरुवारपासून आपण परत 7 दिवस समोर गेलो तर शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार आणि येणारा वार कोणता वार येईल आपला? गुरुवार. म्हणजे 7/7 0 काही उरत नाही, म्हणजे समोर जायचं काम नाही. म्हणजे 3 मार्च 2022 रोजी कोणता वार असेल तर आपला गुरुवारच असेल. जर इथं बाकी उरली असती 7 न भागून जर बाकी उरली, जेवढे दिवस उरले तेवढे दिवस आपल्याला काय करायचंय? समोर जायचंय. पाहू समोरचं उदाहरण. पाच आपलं समोरचं उदाहरण आहे. 5 जानेवारी 2005 रोजी शुक्रवारी एचा जन्म झाला असेल तर त्याचा 5वा वाढदिवस कोणत्या वारी येईल? 5 जानेवारी 2005 रोजी एचा काय झाला? जन्म, आणि त्याचा कितवा वाढदिवस काढायचा आपल्याला? 5वा वाढदिवस. सामान्य वर्ष आणि लीप वर्ष आपल्याला माहिती, सामान्य वर्षाचं पुढील वर्षाचा वार एका दिवसाने समोर जातो आणि लीप वर्षाच्या पुढील वर्षाचा वार 2 दिवसांनी समोर जातो. इथे विचार आपल्याला 5 जानेवारी 2005 कितवा वाढदिवस काढायचा आहे? 5वा वाढदिवस काढायचा आहे. मग जितका वाढदिवस काढायचा आहे तितके वाढदिवस घ्यायचे आपल्याला. कितवा? 5वा वाढदिवस म्हणून 5 घेतले आणि या 5ला 4 न भागा. 5ला 4 न भागा म्हणजे 5 4 1 4. जो भाग बसेल तेवढे त्याच्यात लीप वर्ष. 5ला आपण 4 न भागितलं किती भाग बसला आपला? 1चा. म्हणून याच्यामध्ये 1 लीप वर्ष. म्हणून आपण 5 वर्षाचे म्हणजे 5 वर्षाचे 5 दिवस आणि लीप वर्षाचा परत 1 दिवस, कारण जे लीप वर्ष त्याचा 1 दिवस ऑलरेडी घेतला आपण या 5 मध्ये, आणि लीप वर्षाचा 1 दिवस. जी संख्या येईल, जितके वर्ष येतील त्या 4 न भागितल्यानंतर जो पूर्ण भाग असेल तेवढे भाग याच्यामध्ये प्लस करा. 5वा वाढदिवस काढायचा आहे 5वा, आणि 5ला आपण 4 न भागितलं पूर्ण 1 भाग बसला म्हणून हा 1 अशी 6 दिवस. म्हणून जेवढे दिवस येतील तेवढे दिवस आपला वार समोर न्यायचा आहे. म्हणजे त्याचा 5व्या वाढदिवशी कोणता वार असेल आपल्याला ते मिळेल. म्हणजे इथं आता कोणता वार आहे आपला? त्याचा जन्म कोणत्या वारी झाला? शुक्रवारी. शुक्रवारच्या समोर जन्म समोर 6 दिवस जा, किंवा शुक्रवारच्या अगोदर 6 ने काय होतं? 7. 1 दिवस पाठीमागे या. मग शुक्रवारच्या अगोदर 1 दिवस कोणता वार येईल तर गुरुवार येईल. किंवा शुक्रवारच्या नंतर किती दिवस तर 6 दिवस. म्हणजे हे सांगितलं तुम्हाला, इथं बेरीज करायची आपल्याला. 6 आणि 1 7, 5 आणि 2 7, 4 आणि 3 7. म्हणजे जितके दिवस समोर जायचे त्याच्यात 1 दिवस तेवढं मागे या किंवा समोर जा. मग 6 दिवस जर समोर गेला आपण शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार आणि येणारा 6वा दिवस कोणता येईल आपला तर गुरुवार. म्हणजे 7 दिवसांनी समोर गुरुवार येईल किंवा 1 दिवसांनी पाठीमागे गुरुवार येईल. म्हणून त्याचा 5वा वाढदिवस कोणत्या वारी येईल तर गुरुवारी. हे क्लिअर झालं. 5 जानेवारी 2005 रोजी शुक्रवार होता, म्हणजे कितवा वाढदिवस काढायचा तर 5वा. म्हणून त्याचे किती दिवस घेतले आपण? 5 दिवस ऑलरेडी घेतले. आणि या 5ला किती भागितलं आपण? 4 न भागितल्यानंतर जेवढा भाग बसेल ते दिवस याच्यामध्ये प्लस करा आणि तेवढा दिवस वार काय आपल्याला समोर यायचा आहे. म्हणजे जर आता विचारलं असतं आपल्याला की 5 जानेवारी 2005 इथे झालं त्याचा 13वा वाढदिवस असं विचारलं असतं आपल्याला की 5 जानेवारी 2005 रोजी शुक्रवार होता, तर शुक्रवारी एचा जन्म झाला तर त्याचा 13वा वाढदिवस कोणत्या वारी येईल? हे करायचं आपल्याला. कितवा वाढदिवस? 13वा वाढदिवस. म्हणून 13 दिवस ऑलरेडी आपण घेतले. 13 दिवस. मग 13ला किती भागायचं सांगितलं आपल्याला? 4 न. मग 13 भागिले 4 केला आपण. 4 त्रिक 12. किती भाग असेल? 3चा. 4 त्रिक 12 म्हणजे 4 त्रिक 12. 3चा पूर्ण भाग बसला. मग जो भाग बसेल तो या वर्षामध्ये प्लस करा, म्हणजे 3चा भाग बसला. अशी किती दिवस झाले आपले? 16 दिवस. मग 16 दिवस वार समोर न्यायचा आहे. आपल्याला माहिती आहे की 7 दिवसानंतर परत तोच वार येतो, म्हणून 16 भागिले 7 करा. 7 दुने 14. किती दिवस उरले तर 2 दिवस. म्हणजे फक्त 2च दिवस काय करायचा आपल्याला? वार समोर न्यायचा आहे. मग शुक्रवारच्या समोर 2 दिवस शनिवार आणि रविवार. म्हणजे त्याचा 13वा वाढदिवस कोणत्या वारी येईल तर रविवार. हे समजलं झालं क्लिअर? काय जितका वाढदिवस काढायचा तितके दिवस.
13 वाढदिवस काढायचा म्हणून 13 दिवस, आणि 13ला आपण 4 ने भागितलं, जो भाग बसेल तेवढे लीप वर्षाचे त्याचे एक्स्ट्राचे दिवस आहेत त्याच्यामध्ये प्लस केले आपण 13 आणि 3 16, 16 भागिले 7 म्हणजे उरले फक्त आपले किती 2 दिवस, म्हणून 2 दिवस वार पुढे नेला म्हणून त्याचा 13वा वाढदिवस कोणत्या वारी आला तर रविवारी. समजलंय? पाहू समोरचं उदाहरण. समोरचं उदाहरण आपलं मंगळवार दिनांक 24 जून 1997 रोजी रामचा 3रा वाढदिवस होता, तर त्याचा जन्मदिवस कोणत्या वारी होता? वार काढचा आपल्याला 3रा वाढदिवस दिलाय 24 जून 1997. 24 जून 1997 रोजी कितवा वाढदिवस होता तर 3रा. मग दुसरा वाढदिवस कधी येईल? अगोदर म्हणजे 96 ला दुसरा, नंतर 95 ला काय होईल? पहिला वाढदिवस येईल. पण 95 ला पहिला वाढदिवस म्हणजे त्याचा जन्म 95 झाला का? नाही, तर त्याचा जन्म कधी झाला? 94 मध्ये काय झाला? त्याचा जन्म होईल. 94 जन्म झाला म्हणून 95 त्याचा पहिला वाढदिवस, 96 दुसरा आणि 97 तिसरा. पाहत आपल्याला 3रा वाढदिवस दिलाय आणि जन्मदिवस काढायचा आहे म्हणजे पाठीमागे जायचे. पण मग 24 जून 1997 या वर्षात त्याचा 3रा वाढदिवस आहे म्हणजे हे वर्ष कंप्लीट आहे का? नाहीये. म्हणजे आपल्याला विचार करायचा आहे 96, 95 आणि 94 या 3 वर्षाचाच विचार करायचा आहे. मग 96 हे लीप वर्ष आहे, 96 हे काय लीप वर्ष. लीप वर्ष असेल तर आपण किती दिवस घेतो? 2 दिवस. 95 सामान्य वर्ष म्हणण्याचा 1 दिवस आणि 94 हे सामान्य वर्ष म्हणण्याचा काय 1 दिवस. असे आपले किती दिवस होतात तर 4 दिवस. म्हणजे लीपचे 2 आणि सामान्यचे 95चे 1 आणि 94चे 1 असे किती दिवस झाले? 4 दिवस. मग त्याचा 3रा वाढदिवस दिलाय आणि जन्मदिवस काढायचा आहे म्हणजे पाठीमागे जायचं आपल्याला. किती दिवस पाठीमागे जायचं तर 4 दिवस. 4 दिवस मागे जायचं आपल्याला. 4 दिवस मागे, कारण जन्मदिवस काढायचा आपल्याला. वाढदिवस दिला आणि जन्मदिवस म्हणून 4 दिवस मागे जायचे. मग 4 दिवस मागे जा किंवा याच्या पुढे 3 दिवस जा. मी सांगितलं तेच 4 आणि 3 7. मग 4 दिवस मागे जायचे आपल्याला. मंगळवारपासून 4 दिवस मागे जा किंवा मंगळवारपासून फक्त 3 दिवस समोर जा. मंगळवारपासून 3 दिवस समोर. मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार. कोणता वार येईल त्याचा जन्मदिवशी तर शुक्रवारी येईल. समजलंय? किंवा तुम्ही जर 4 दिवसाच्या पाठीमागे गेलो आपण मंगळवारच्या अगोदर म्हणजे काय येईल? सोमवार आला, नंतर रविवारी, नंतर शनिवारी आणि चौथा कोणता येईल तर शुक्रवारी. म्हणजे त्याचा जो जन्म झाला तो कोणत्या वारी आला असेल तर शुक्रवारी. समोरचं उदाहरण आहे आपलं. सूरज त्याच्या बहिणीपेक्षा 730 दिवसांनी मोठा आहे. बहिणीचा जन्म शनिवारी झालेला आहे तर सूरजचा जन्म कोणत्या वारी झालेला असेल? सूरज म्हणजे त्याच्या बहिणीपेक्षा किती दिवसांनी मोठा आहे? 730 दिवसांनी मोठा आहे. म्हणजे ते क्लिअर करायचं की कोण आधी जन्मलं, कोण जन्मला अगोदर? सूरज. आणि कोणाचा जन्मदिवस दिलाय तर बहिणीचा जन्मदिवस दिलाय. बहिणीचा जन्मदिवस कधी झालेला आहे? शनिवारी. हिच्यापेक्षा सूरज किती दिवसांनी मोठा आहे? 730 दिवसांनी मोठा आहे. 730 दिवसांनी मोठा आहे. आपल्याला माहिती आहे की 7 दिवसानंतर परत तोच वार येतो म्हणून 730 भागिले 7 करा. जेवढे दिवस उरतील तेवढ्या दिवसाचा आपल्याला विचार करायचा आहे. पहिले भागाकार करू आपण. 7 1 7 3 भाग जात नाही. 0 30 झाले. 7 चौक 28 म्हणजे किती दिवस उरले आपले? 2 दिवस उरले. मग हे 2 दिवस पाहता कोणाचा जन्म दिला आपल्याला? त्याच्या बहिणीचा जन्म दिला. बहीण लहान आहे, तिचा जन्म कधी झाला? शनिवारी झाला. मग बहिणीच्या अगोदर सूरज जन्मलाय म्हणून आपल्याला हे जे दिवस आले तेवढे दिवस कुठं जायचं आपल्याला? पाठीमागं वार न्यायचा आहे. म्हणजे 2 दिवस वार काय करायचं आपल्याला? मागे न्यायचा आहे. कारण सूरज अगोदर जन्मलाय. जर बहिणीचा काढायचा असता तर समोर जावं लागलं असतं, कारण सूरज मोठा आहे म्हणजे आधी जन्मला म्हणून 2 दिवस पुढे जायचं आपल्याला? पाठीमागे जायचं. मग शनिवारच्या अगोदर 2 दिवस. मग शनिवारच्या अगोदर शुक्रवार आणि गुरुवार म्हणून सूरजचा जन्म कोणत्या वारी झाला असेल तो कोणता वारी? त्याचा जन्म गुरुवारी. पहा झाले क्लिअर? पहा मित्रांनो, आजचा जो आपला टॉपिक होता, जे भाग होते याच्यानुसार जे पुढचे आहेत आपले की महिन्यातले वार, दिवसातले वार, एक वर्ष दिले त्याचं फक्त कोणतीही न देता वर्षाचे वार कसे काढले जातात हे समोरच्या भागामध्ये पाहू आपण. तोपर्यंत नमस्कार.